नमस्कार मित्रांनो, मी वैष्णवी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये. माझ्या नवीन घरामधला हा पहिला व्हिडिओ म्हणजेच माझी पहिली सकाळ. वास्तुशांती काल झालेली, आज मस्तपैकी उठले. जरा उठायला लेटच झाला होता. माझा पहिला दिवस माझ्या पहिल्या घरामधला कसा गेला तुम्हाला पुढे समजणारच आहे. पहिलं उठले, हे दोघं बापले अगोदरच उठलेले होते आणि हे बेडरूममध्ये नव्हते झोपले, हॉलमध्ये झोपले होते. आणि मी कपडे बेडरूममध्ये पण नाही ठेवत, हॉलमध्ये पण नाही ठेवत. एक मध्ये रूम आहे आमची शिवांशची, तिथे नेऊन ठेवते म्हणजे राडा दिसत नाही. सो सगळं जे काही अनवॉन्टेड सामान आहे ते तिथेच असतं. बाहेर आले, मस्त फ्रेश हवा होती, एकदम गार वाटत होतं. बाहेर ऊन पडलेलं होतं. शिवांशचं खेळायला सुरू होतं, त्याने पार तिथे खड्डा पाडलेला होता आणि मी उठलेच होते. मग म्हटलं चला पहिलं आपलं कॉफी घेऊया. आणि आता खूप दिवसापासून ना व्यायाम वगैरे पण बंद आहे, जिम बंद आहे, गेलेच नाही. तर म्हटलं आज ते पण करूयात. थोडं झालंय उठायला उशीर, पण ठीक आहे, आपण आवरूया सगळं काम. तर मी लागले काम आवरायच्या तयारीला. घरात गेले, पहिलं तर सगळं घर झाडून काढलं. मी रात्री झोपण्या अगोदर पण स्वच्छता असतं, पण रात्री कुठून कचरा येतो काय माहिती रात्री झोपण्यामध्येच. तर ऑब्व्हियसली सकाळी तर झाडून काढावंच लागतं. तर सकाळी सगळं घर झाडून काढलं. इकडे कचरा होता कालचा पण थोडा, आणि आजचा तर इकडं कचरा वगैरे पाटीत भरला. आणि इकडं कचरा कुठं टाकावं तोच मोठा प्रॉब्लेम आहे. तर साईडचा आमचा जो प्लॉट आहे का त्याच्या एंडला आम्ही कचरा टाकायचं केलंय. आता इकडे कुठे फेकावं तेच कळत नाही. मी इकडं वरी आमच्या CCTV मध्ये हाय हाय करत होते. तर म्हणजे असं ते बाहेर निघलं का असं वाटतं कोणतरी आपल्याकडे बघते त्या कॅमेराजमुळं, CCTVमुळं. तर इकडं चव्हाण साहेबाला पण थोडंसं वाटलं आपणच बसलोय, ती काम करते म्हणून. त्यांनी इकडं नाही का शायनिंग मारायची, इकडून इकडं शिवांशची गाडी ठेवली, इकडं पाठी फेकली, बस झालं त्यांचं काम. त्यालाच म्हणतात लय काम केलं. इकडं शिवांश तर बिनकामाचेच कामं करत राहतो. हा काम करत नाही तर कामं वाढवितो आणि परत म्हणतो लय काम केलं. इकडं मी शिवांशला पण कॉफी दिली होती, त्याची पिऊन झाली होती आणि मी माझी ब्लॅक कॉफी पीत बसले होते, विदाऊट शुगर विदाऊट मिल्क. तर मी ही रोज पिते, याच्याशिवाय एनर्जीच येत नाही. आणि त्यातली त्यात आज सुरू होतं माझा वर्कआउट करायचा प्लॅन. म्हणजे एक 5-10 मिनिटच बरं का, थोडंसं आपलं वॉर्मअप टाईप वर्कआउट होणार होतं माझं थोडं आपलं. तर मी मध्ये आले, TV लावली, मस्त गाण्याचा आवाज केला, कारण इथे काही ताण नाही, टेन्शन नाही कोण ऐकल काय होईल. मस्त फुल साऊंड सोडायचा आणि मस्त थोडंसंच केलं वर्कआउट, जास्त नाही केलं. म्हणलं अंग दुखन. परत जिमला जायचं आहे आता, बघूया थोडं आणखीन थोडं सेटल झालं की जाऊया. आणखी सुरूच आहेत कामं. इकडे चव्हाण साहेब येऊन डिस्टर्ब करत होते म्हणण्यापेक्षा त्यांचं कार्डिओ सुरू होतं. तर उगाच येऊन उड्या मारत होत्या वाकड्या तिकड्या. मग त्यांचं बघून मलाच म्हणलं मीच नाही करत आता. तर मी थोडासा केला व्यायाम आणि त्याच्यानंतर बंद केलं. मी विसरून पण गेले अक्षरशः जिममध्ये. जिमचं वर्कआउट येते पण घरी काय करू, थोडंफार होतं ते केलं. नंतर बाहेरचं झाडायचं राहिलं होतं ते झाडून काढलं. आणि आमचा बुबू आहे का, तो वर येऊन, बुबू म्हणजे आमच्या कुत्र्याचं नाव आहे, तो ना वर येऊन बसतो. तर इथं ना खूपच खराब केलं होतं त्याने. पावसाळ्यात तर इथं गेटच बसवावं लागणार, कारण तो सगळं खराब करेल. तर म्हणलं ते धुवून काढावं. आणि आज आमचं जे इंटेरियर केलं आहे ना घराचं, जे इंजिनियर लावलं होतं, इंटेरियर डिझायनर म्हणतात वाटतं त्यांना, तर ते येणार होते आज ह्याला व्हिडिओ काढण्यासाठी. म्हणजे घराचा काढलाच नव्हता आम्ही, म्हणजे राहायला आलो ना अचानक, तर त्यांचा शूट करायचा राहिलेला होता, तर ते येणार होते. सो तरी मी बाहेर काही नाही स्वच्छ केलं होतं, पण परत शिवांशनी माती वगैरे त्याच्यावर फिरून सगळं जशास तसं केलं. आणि कुत्रं तर तवा बघाव तवा झोपलेलंच असतं. वरी मी साफसफाई करायला बिचारं खाली येऊन झोपलं. हा शिवांश तर आता लय जमतच नाही जास्त, थोडं भांडणच आहे इथं. ते त्याच्या पप्पाची चप्पल ते बुबू घेऊन जातो उशाला, रात्रभर त्यांची चप्पल कुठे असली का वरी ठेवलेली खाली घेऊन जातो. तो जिथं झोपेल का तिथं उशाला ठेवून झोपतो. हा सगळा भरून घरात आला होता. मग याला म्हणलं आंघोळच घालावं, नाही तर हा सगळा सोपा भरवीन. सोप्याला एक तर कवर नाही. याला एवढं आल्यानंतर ते हँड शॉवर वगैरे आहे ना, एवढा इंटरेस्ट आहे आंघोळीचा. आणि तिकडं होता का म्हणजे पहिल्या रूमवर, तिथं काय करायचं नुसतं रडायचा. आता इकडे हे शॉवरमुळं त्याला खूप भारी वाटतंय नाही का हातात धरून. तर इकडं मस्त त्याला आंघोळ घातली, त्याचं मेकअप वगैरे केलं, मस्त पांढरी पावडर लावली. आरशात बघतोय कसं दिसतोय. तर बिचाराला तिकडं आरसा बी देत नव्हते मी बघायला, वरी असायचा टांगलेला, तिथवर पुरत नव्हता, तिकडं बघतोय. नंतर मी पण आंघोळ करून घेतली, माझी टिकलीच सापडत नव्हती. तर मग कुंकू लावलं आणि इकडं मी देवपूजा करायला गेले. तर इकडं मस्तपैकी देवपूजासाठी ना म्हणलं बोर चालू करावं, बोरचं ताजं पाणी चालू करावं. बोर चालू केला, पण बोरचं खूपच कमी पाणी येत होतं. असं पण टाकीतलं ताजंच आहे, आम्ही कालच भरलं होतं टँकरचं. ॲक्च्युली ना आमचं आता उन्हाळ्यात बोरला पाणी नाही राहत म्हणून
तर इकडं मला काही बसून नाही वाटले पुंजाव देव, तर मी उभं राहूनच पुंजले. तर काही थोडेसेच देव आहेत, जास्त नाही आहेत. आत्ता आम्ही नवीन पहिल्यांदाच देवघर केले. त्यातलं पण जे ज्योतिबाची मूर्ती आहे का, तर ती आमच्या गावातल्या घरची आहे. तर पूजेसाठी आणली होती, आम्हाला आणायची. आता आम्ही जेव्हा जाणार का तेव्हा आणणार ती मूर्ती. आणि तो वरचा फोटो आहे ना नवनाथाचा, तो पण गावातलाच आहे. तर ते वापस द्यायचेत आणि आम्हाला ज्योतिबाची मूर्ती आणायची डबल नवीन. इकडे शिवांशने पण दर्शन घेतलं. म्हणजे देवपूजा केली का तो कंटिन्यू त्या दिवशी ना म्हणजे कंटिन्यू पायाच पडत राहतो. नंतर चव्हाण साहेबाला भूक लागली होती, तर म्हणले पोहे बनव, काहीतरी बनव म्हणले होते. म्हणले इझी पोहेच आहे, त्याला पोहे बनवावा. त्यांनी मिरच्या आणल्या होत्या, अशा आणल्या होत्या जसं काही कालच बाजार केला बरं का, काल रविवार होता, आमच्या गावातला बाजार असतो. आणि त्या मिरच्या अशा दिसत होत्या की 2 महिन्याच्या शिळ्या, त्या रेड पण झालेल्या होत्या. त्याच्यावरून थोडं त्यांना भांडले. त्याच्यानंतर चिडल्या, म्हणलं भांडून काही उपयोग नाही. ते म्हणले दुसऱ्यांदा तुलाच बाजाराला नेतो. म्हणलं मला काही येत नाही. मग इकडं फायनली पोहे केले, चहा केला. चहा आणि पोहे आम्ही खातो. तर म्हणजे कधी जेव्हा पोहे करतो ना का कधीतरी, तेव्हा चहा पण करतो. नंतर इकडं आज ते येणार होते शूटसाठी, तर म्हणलं थोडी साफसफाई करून घ्यावी, जास्त नाही थोडी करावी. तर इकडं मी माझं क्लीन करत होते. नंतर इकडं ना आरशावर ना थोडे थेंब दिसत होते बघा पाण्याचे. तर मी ते पुसायला घातले, तर जास्तच पांढरं व्हायला लागलं, खराबच व्हायला लागलं. मग काय केलं, तो ओला कपडा आहे का तो ठेवून, मला आरसा तरी कसं क्लीन करायचं सांगा बरं कोणीतरी. ते पांढरंच होतं. मग कोरडा कपडा घेतला तो आणि मग त्याने ना असं घासून पुसलं. माझी एक फ्रेंड आलेली होती, तिने मला सांगितलं होतं तसं केलं. मग ते झालं मस्तपैकी. तसंच इकडं ओल्या कपड्याने TV युनिट वगैरे पण थोडं पुसून घेतलं, क्लीन केलं. बाकी आता पसारा ठेवणार तरी कुठं आहे तिथंच ठेवावं लागते. तर म्हणलं बघता येईल. त्याच्यानंतर इकडं शिवांशचं खेळायला सुरूच होतं आणि माझं आवराआवरी पण सुरू होती. माझे भांडे राहिले होते आणि सोप्यावर का म्हणताना वेगवेगळं टाकलंय तुम्ही, तर ते सोप्यावर टाकावंच लागतंय. शिवांश खराब करतो ना सोफा, आणि कवर आणखी बसवलेले नाही आहेत म्हणून आम्ही ते टाकतो रंगीबिरंगी. इकडं माझे भांडे तसेच होते, भांडे घासायचे होते. त्या ओढ्यात काय झालं, माझी बहीण आली, म्हणजे व्हिडिओ शूट मधली बहीण. तर काय झालं, मग आम्ही व्हिडिओ काढायचे होते, तर मग काय भांडे तसेच राहिले. मग मी काय केलं, तसेच ठेवले भांडे, मग घासलेच नाही. मग आवरले, साडी वगैरे घातले. इकडं बघू शकता ही माझी बहीण. त्याच्यानंतर मग इकडं जेव्हा हे आले का व्हिडिओ शूट करायला, याच त्या मॅडम आहे, त्यांनीच आमचं घर ना एवढं सुंदर बनवलेलं. तर मग मी काय केलं, भांडे बाहेर नेऊन ठेवले आणि मग ते गेल्यानंतर मध्ये आणून घासले. नंतर इकडं रात्री माझं सगळं काम वगैरे आवरलं आणि इकडं मी फेस वॉश केला आणि माझी नाईट क्रीम लावून घेतली. आणि हो, इथून पुढे तुम्हाला असे माझे डेली व्लॉग्स बघायला आवडतील का नक्की सांगा. याच्यामध्ये तरी काय शूट करायचं राहिलं, पण इथून पुढे मी नेक्स्ट नक्की बनवेल, पूर्ण दिवसाचं शूट करेल. तर नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.